पवित्र तेथे बसतो ज्वलानंद संत, नमस्कार करिता पुण्य पडे पदरात. भक्त माझा ईश्या योगी पुरुषास, राम कृष्ण हरे.
श्री संताचिया माथा चरणावरी संताचिया माथा चरणावरी संताचिया माथा चरणावरी सत्संग हे करे दंडवत विश्रांती पावलो संहारा उत्तरी विश्रांती पावलो संहारा उत्तरी विश्रांती पावलो संहारा उत्तरी अंतरी प्रेम Thank you.
श्री संताचिया माथा चरणावरी श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डौरली हे काया कृपेच्या ओरसे डौरली हे काया कृपेच्या ओरसे नव्हे अनादिसे उद्धरिलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विभुवेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संततिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदिवक्त्रम खलानिशवादापनो समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिरागः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा वृन्तं शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माध्यां जगतव्यापिनीं विना पुस्तक धारणीम भयतां जाढ्यान्धकारापहं हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् आता बंधू श्रोते जना जे साक्षात महेश जान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमानी आता बंधू संत सज्जना जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचनी गुह्य ज्ञान
घटे जनी आता बंधू श्रीरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत श्री संताचिया माथा चरणावरी श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील महान संत भगवत भक्त असुर राम विराम स्वानंदराम चैतन्य भूषण पाषाण दूषण वक्ता महावाणी बाबाजी शिष्य शिरोमणी अमृत संजीवनी चिन्मय सुखवासी देहक्षेत्र निवासी अशा अनेक उपमा देऊन आपण ज्यांना पुरस्कृत करतो असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा 2 भूमिका सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. पहिली भूमिका आहे की संत हे आपल्या उद्धाराची जिम्मेदारी हे संतावरती सोपवतात. काय संत स्वतः संत आपल्या उद्धाराची जिम्मेदारी हे संतांवरती सोपवतात. तुकोबाराय स्वतः संतच घेऊन तुकोबाराय आपला जो उद्धार आहे हा उद्धार आता माझ्यानं शक्य नाही मग संतांवर आता जे काही करायचे ते तुम्ही करा. तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी नारायणे नारायणे एवं संत. आता जे काय करायचे ते करा म्हणजे जी उद्धाराची जिम्मेदारी हे संतांवरती सोपवतात. दुसरी भूमिका अशी आहे की या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय संतांचं मंगलाचरण करतात. मंगलाचरण आपण पाहतो की कोणतंही कार्य सुरू करत असताना सुरुवातीला आपण मंगलाचरण करतो आणि करणं गरजेचं आहे. मंगलाचरण सांगत असताना विचारसागर नामक ग्रंथामध्ये मंगलाचरणाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार आहे वस्तू निर्देशन रूप मंगल. दुसरा प्रकार आहे नमस्कार क्रिया रूप मंगल आणि तिसरा प्रकार आहे आशीर्वाद रूपात्मक मंगल. हे 3 प्रकार सांगितलेले आहेत. संतांचे असे बरेच अभंग आहेत की त्या अभंगामध्ये फक्त वस्तू निर्देशन रूप मंगल सांगितलेलं आहे. असे काही अभंग आहेत की त्या अभंगामध्ये फक्त आशीर्वाद रूप मंगल सांगितलेलं आहे. बाबाजी असे काय अभंग आहेत की त्या अभंगामध्ये फक्त आणि फक्त नमस्कार रूप क्रिया मंगल सांगितलेले. पण आजचा अभंग एवढा समर्थ आहे की आज या 3 मंगलाचरणाचा प्रयागराज त्रिवेणी संगम आहे. 3 मंगलाचरण आज आपल्याला या अभंगामध्ये पाहायला भेटतो. 3 मंगलाचरण सांगू का? आता आपण तुकडे पाहू. श्री संताची या तुकड्यावरून लक्षात येतं की या अभंगामध्ये तुकोबाराय वस्तू निर्देशन रूप मंगल करतात. श्री संताच्या पुढे चला माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत या तुकड्यावरून लक्षात येतं की जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून नमस्कार रूप मंगल करतात. आणि विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख या तुकड्यावरून लक्षात येतं की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आशीर्वाद रूप मंगल करतात. मंगलाचरण हे अशी विधी आहे की कोणतंही कार्य करत असताना आपण सुरुवातीला तो विधी करत असतो. सहज आपण शेतामध्ये सहज जेसीबी जरी आणला कामाला एवढं आपण पेरणीला जरी सुरुवात करू त्यावेळेस आपण नारळ फोडतो ना. ते नारळ फोडण्याचं कारण काय?
नारळ फोडण्याचं कारण आहे की या नारळापासून जे आमचं कार्य आहे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे, म्हणून मंगलाचरण करतो. त्याला मंगलाचरण म्हणतात. घरी कोणतंही कार्य करत असताना एवं आपण आरत्या म्हणतो, बाबाजी आपण आरती म्हणतो. आरती म्हणत असताना सगळ्यात पहिल्यांदा आरती कोणती म्हणतो आपण? जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती, मंगल मूर्ती. भगवान श्री गणेश ही मंगल मूर्ती आहे. भगवान श्री गणेश हे मंगल मूर्ती आहेत. म्हणून कोणतंही कार्य करत असताना सुरुवातीला आपण मंगलाचरण करतो. मला वाटतं की मायानो या की मी का चावाय लोक तुम्हाला या की पुढे भीती वाटायला काय करत नाही. या तुमचंच लेकराव या भरून वाटावं माय, बाकी काय मला बी सांगायला बरं वाटतंय. एवढ्या जागेत का लसूण लावायचे, कांदे लावायचे? बरं ठीक आहे चल बस झालं. विषय कुठे चालू होता आपला? मनात कीर्तन सुरू होत. आपण कोणतंही कार्य करत असताना सुरुवातीला मंगलाचरण करतो. मला वाटतं गुरुजी चोर सुद्धा चोरीला जात असताना मंगलाचरण करत असतात. चोर सुद्धा चोरीला जाताना तिच्या बी कोणत्या तरी देवता असतीलच की हो, लालू प्रसाद यादव अशा तिच्या बी कोणत्या तरी देवता असतील. म्हणजे दुष्ट असो अथवा सज्जन असो कोणतंही कार्य करत असताना सुरुवातीला मंगलाचरण करतो. मग आज आपण देवाचं मंगलाचरण करत नाही. कुणाचं मंगलाचरण करतोय? संतांचं मंगलाचरण करतोय. मग महाराज तुम्ही आज देवाचं डावरून संतांचं मंगलाचरण का? मी येताना अभंग निवडून आलो होतो की फलकट तो संसार येथे सार भगवंत. अभंग मी निवडलाच होता, पण रस्त्यामध्ये एक विचार केला. आज बऱ्याच दिवसानं गुरुजींच्या सेवेचा योग आलेला. पहिलं एकदा इथे मठामध्ये सेवा झालेली माझी लहानपणी. आता मी मोठा झालो, लय बी मोठा झाला नाही, 18-19 वय आहे, पण वाटते आता त्याला काय करावं. आल्या तर मला ते महाराज इथं बसल्यावर म्हणले, महाराज कीर्तनकार महाराजांनी आले का म्हणले. मला समोरच होते. दणकट हे ते बघून शरीर त्यांना वाटलं असेल पकवायचे पण काय नाही, चला असू द्या. आपला विषय चालू होता की इथं आल्यानंतर मला वाटलं बऱ्याच दिवसानं बाबांच्या सेवेचा योग येतोय. मग या भागामध्ये बऱ्याच दिवसानं बाबामुळे आलो, गुरुजीमुळे आलो, म्हणून आजच हे मंगलाचरण गुरुजींचं मंगलाचरण आहे. आज या अभंगामध्ये तुकोबारायची भूमिका संताबद्दल मांडतात, तीच भूमिका मी आज गुरुजींबद्दल मांडत आहे. श्री संतांच्या माथा चरणावरील, संतांच्या चरणावरती माथा ठेवण्यासाठी हा अभंग मी निवडलेला आहे. मंगलाचरण म्हणलं की शिष्ट संप्रदाय आपल्याकडे दोघांचं मंगलाचरण केलं जातं. एक संतांचं मंगलाचरण आणि दुसरं देवाचं मंगलाचरण. देवाचं मंगलाचरण आपण प्रामुख्याने सगळेच करतो. सप्ताहाची सुरुवात होत असताना, सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अभंग घेत असताना अभंग मंगलाचरण करणाराच घ्यावा. हे जसं वारकरी संप्रदायाचा नियम आहे त्याप्रमाणे कोणतंही कार्य करत असताना एवं बाबांची पहिली भेट असल्यामुळे हे मंगलाचरण मी करत आहे. देव हे मंगल स्वरूप, मंगल स्वरूप देव आहेत हे मान्य महाराज. पण द्वैती संप्रदाय म्हणतात, द्वैत संप्रदाय, आपण अद्वैत संप्रदाय म्हटल्यावर आपण भक्तीला मानणारे आहोत, पण द्वैत संप्रदायवाले म्हणतात नुसता देवच मंगल स्वरूप नाही. मग ते श्लोक सांगतात एक सुंदर बघा. रामस्य नाम रूपम यो लीलाधाम परस्परम यत चतुष्टयम नित्यम सच्चिदानंद विग्रहम
नुसतं देव मंगल स्वरूप नाही, मग देवाचं नाव मंगल स्वरूप आहे, देवाच्या लीला मंगल स्वरूप आहे, देवाचं धाम मंगल स्वरूप आहे आणि देवाचं रूप देखील मंगल स्वरूप आहे. म्हणून देवाचं मंगल स्वरूप करावं. संत म्हणतात ना एका ठिकाणी, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. कोणतंही कार्य करत असताना श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचं नाव घ्यावं. बघा, जसं देव मंगल स्वरूप आहे तसं संत देखील मंगल स्वरूप आहे. संत देखील मंगल स्वरूप आहे. जनाबाई प्रमाण देतात त्याच्यासाठी. ज्ञानदेव मंगलमुनी, ज्ञानदेव मंगलमुनी सेवा करी दासी दनी. ज्ञानोबा हे स्वतः मंगलमुनी आहे, म्हणून सेवा करी दासी दनी. म्हणून या दोघांचं मंगलाचरण प्रामुख्याने केलं जातं. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही हे मान्य करू, देवाचं मंगलाचरण करावं, पण संतांचं मंगलाचरण का हो? त्याच्यासाठी प्रमाण देतात. का संतांचं मंगलाचरण सांगू का? सरिता ओहळ ओघा, सरिता ओहळ ओघा, गंगे मिळून झाल्या गंगा, मागील काय उरले पण नाही नामानी. एकदा ओढा, ओढा माहितीत ना, वडी, एकदा ओढा नदीला मिसळला म्हणजे गंगेला जाऊन मिसळला तर पाठीमागे तो ओढा आहे असं नाव शिल्लक राहत नाही. मग गंगे मिळून झाल्या गंगा, ती नदीच होते एवं ती गंगाच होते. त्याप्रमाणे संत हे स्वस्वरूपाने एवं संत हे देवाला वेगळे मानतच नाही. एवं संत आणि देव हे वेगळे नाहीतच, म्हणून देवाचंही आणि संतांचंही मंगलाचरण करावं. आपल्याकडे कायम एक विचार आहे गुरुजी, थोडं जड जात आहे माय, तुम्ही सगळे चिंतन ऐकणारे मंडळी आहेत म्हणून थोडं सांगतो, सोपं करून सांगतो. पुन्हा बघा, आपल्याकडे सारखं चिंतन आपण करतो की देव आणि संत वेगळे नाही. हे बऱ्याच महाराजांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे. ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, वाचून आत वट वस्तू विचारे मी तेची ते. त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फक्त आणि फक्त फरक जरा कशाचा असेल, बाहेर नामाचीच अंतरे, आमची नावच भिन्न आहेत, त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाहीच. ब्रह्मसूत्र नाम ग्रंथामध्ये प्रमाण येतं, अविभागेन दृष्टत्वात. जो महात्मा आहे त्या महात्म्यामध्ये आणि देवामध्ये कसलाही भेद नाही. म्हणजे परभणीकर गुरुजी याच्यावरती बोलत असताना सांगतात की संतांचं समाधान हे अनुभूती नव्हतं. काय? आता मी तुमच्या समोर विचार मांडला की देव आणि संत हे वेगळे नाही, पण हे सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. देव आणि संत वेगळे नाही. सांगू का? संतांचं समाधान हे अनुभूती नव्हतं, साधकाचं समाधान हे प्रमाणानं होतं आणि नास्तिकाचं समाधान हे युक्ती नव्हतं. पहिल्यापासून सांगू का? साधकाचं समाधान प्रमाणानं होतं, त्या ठिकाणी नास्तिकाचं समाधान हे युक्तीने होतं, आणि तिसरं आहे संतांचं समाधान हे अनुभूती नव्हतं. देव आणि संत हे वेगळे नाहीत हे सिद्ध करत असताना आपण जर प्रमाणानं पाहिलं तर ते साधकाला मान्य. आपण भरपूर प्रमाणाने देता येते याच्यासाठी. बघा, नारद भक्ती सूत्रामध्ये प्रमाण आहे, तस्मिंस्तेजनी भेदा भाव. साक्षात भगवान म्हणतात की ज्ञानित्वात्मेव मे मतम. त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये सांगत असताना म्हणतात केशवच्या भावेषु चिंतोसी भगवनमया. काय? अर्जुनाने विचारलं देवाला, देवा तुझं कुठं कसं तुझं वर्णन कसं करू, की एवं तुझं नाव कसं घेऊ, एवं मी तुला कोणत्या भावनेने शोधू. त्यावेळेस गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकाच्या अगोदर एक श्लोक आलेला आहे, यद्यत विभूती मत्सत्वम श्रीमदोरजितमेव वा.
ज्या ज्या ठिकाणी माझी विशेष विभूती दिसेल त्या त्या ठिकाणी मीच आहे असं तू समज. म्हणजे देव आणि संत वेगळे नाही हेच मला सिद्ध करायचं. हे समाधान याच्यानं हे साधकाचं समाधान होत, पण नास्तिकाचं समाधान हे प्रमाणानं होत नाही गुरुजी. त्याच्यासाठी युक्ती द्यावी लागते, युक्ती द्यावी लागते त्याच्यासाठी. आणि युक्ती एक सुंदर युक्ती आहे, मी तुम्हाला सांगतो बरं. ज्या वेळेस काल्याचं कीर्तन नाही पण थोडासा भाग घेतो आपल्याला गरजेचं आहे. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला गवळणी त्रस्त होऊन यशोदेकडे गारानं सांगायला गेले. काय गारानं सांगतात? यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. अनया काम करी धंदा त्याची गवळण मी राधा. त्याला बाई उखळाला बांधावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. सगळ्या गवळणी मिळून महाराज यशोदेच्या घरासमोर आल्या आणि यशोदेला गाणं सांगू लागल्या. किती गवळणी आल्या, त्या ठिकाणी स्वतंत्र गवळण दिलेली आहे तुकोबारायांनी. 7-5 गवळणी आलिया मिळोनी यशोदे गर्हानी देती कैशा. 7-5 गवळणी, 7 आणि 5 बोला की झोपल्या का नाही? 12 ना, 7 आणि 5 12. बघा संतांची एक वाक्यता किती गुरुजी. तुकोबाराय म्हणतात 7-5 गवळणी आल्या, पण नाथराज तसंच म्हणतात तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. 12 गवळणी आल्या आणि येऊन काय म्हणतात यशोदेला, यशोदे काय व्यालीस पोर चोरटे शिरजोर. यशोदेला म्हणतात यशोदे काय कोणत्या पोराला जन्म दिला असतो? चोरटे शिरजोर आहे, कुठं नारळा नाही गेलते? नानीतला का शिर्डीला कुठं गेली होती? यशोदा म्हणजे काय झालं गारवायला एवढं? अगं यानं काय केलं? मिळवणी पोरे रिघे एक सरे. यांनी काय केलं? सगळे पोरं एकत्र केले आणि आमच्या घरामध्ये चोरी करायला सुरुवात केली. यशोदा म्हणजे तुम्ही येत आहेत का? घराचे दरवाजे लावून झोपत जावा, एवढं कळत नाही का तुम्हाला? अगं यशोदे लावून झोपतो, पण कवाड जैशेच्या तैशे. कवाड जसं लावलेलं तसंच लावलेलं. कसं येतं की कधी येतं की काय करतं की काहीच कळायला मार्ग नाही. आता अजून तरी सांगे बऱ्यापरी हे बघ यशोदे तुझं माझं सख्यत्व आहे तोपर्यंत त्याला नीट समजावून सांग. त्यावेळेस यशोदा म्हणते हे बघा ऐका, माझा मुलगा माझा पुत्र तुमच्या घरी चोरी करण्यासाठी येतो, एवं कशासाठी येतो तर तुम्ही त्याचं भाग्य माना. का हो? का भाग्य माना? तर त्यांनी सांगितलं की जेथे लागे हात वाढते नवनीत दह्या दुधाचा अमृत कल्लोळा. त्यावेळेस यशोदेने सांगितलं माझ्या कृष्णाचा हात ज्या मडक्याला लागतो त्या मडक्यातलं त्या गाडग्यामधलं नवनीत हे कमी होत नाही तर वाढत. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. भगवान श्रीकृष्णाने ज्या मडक्याला हात लावला त्या मडक्यातलं दोन्ही वाढतं. बरोबर आहे. आता आपण असंच जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये माझी जागी आहेत ना तुम्ही? आवडलं ना कीर्तन? कळाली ना माझी भाषा? होय लय लांबून आलो माया तुमच्यासाठी, कर्नाटक बाउंड्रीहून आलो म्हणून. होय ऐका, जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये एक सुंदर प्रसंग आहे. महिपती महाराज त्यांच्या ग्रंथामध्ये सांगत असताना म्हणतात तुकोबारायांचं जीवन म्हणजे कसं? तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तुकोबारायांचं जीवन म्हणजे फक्त आणि फक्त तेथे उपकारासाठी आले घर गावे कोणते या जगाच्या कल्याणात संतांची होती. जगाचं कल्याण करण्यासाठी तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी संतांचा जन्म एवं संत मृत्यू लोकांमध्ये येतात.
आणि तुकोबाराय त्यांचा दररोजचा नित्यक्रमच असा होता माय होय. तुकोबाराय एखादी महिला वृद्ध महिला पाण्याची घागर घेऊन येते, तुकोबाराय लगेच आडवं पळून जाणार, तिच्या डोक्यावरली पाण्याची घागर खांद्यावर घेणार, घरी नेऊन पोहोचवणार. एखादी महिला दळण्याचा भारा घेऊन येते, दळ म्हणजे सरपण, आमच्याकडे दळण म्हणते, सरपणाचा भारा डोक्यावर घेऊन येते. तुकोबारायने पाहिलं त्या आईला कष्ट होता, तुकोबाराय लगेच पळत जाणार, त्या आईच्या डोक्यावरील भारा आपल्या डोक्यावरती घेणार आणि ते तिच्या घरी नेऊन पोहोचवणार. हे तुकोबारायांचा नित्यक्रम एवं जीवनक्रम होता. एके दिवशी शनिवारचा दिवस होता. तुकोबाराय हे चाकणला बाजारला निघाले होते आणि एक 50-60 वर्षाच्या आजीनं आवाज दिला, ओ तुकोबाराय. तुकोबाराय म्हणले, काय हो आजी, कुठे जाता? मी चाकणला जातो. बरं, तुम्ही चाकणला जाताय आणि माझ्याही घरातलं तेल संपलंय. एवढी ही तेलाची भरणी घ्या आणि येताना तेवढं तेल आणा, माझे पाय खूप दुखताय. तुकोबाराय म्हणजे आणतो ना, काय अडचण. महाराज तुकोबाराय बाजारला गेले, येताना तेल आणलं, तेल त्या आजीच्या घरी दिलं. बघा आता आपल्या प्रत्येकाच्या घरी एक माप असतं ना, माप असतं बरोबर. एक कॅटली भरून तेल काढलं 8 दिवस जातात, एक कॅन भरून काढलं महिनाभर जातात, एक डब्बा तेलाचा आणला 2 महिने जातात. माप असतंय का नाही. त्या आजीचं माप असं होतं, एकदा ते भरणी भरून आणली का तेलाची आठवडाभर जायची. पण ती भरणी आली देखील, आठवडा ओलांडला देखील, त्या भरणीचं तेल संपायला काय कारण चुकलं नाही. का तुकोबारायांचे हात लागले ना, त्यांच्या घरामध्ये दररोज तळण सुरू झालं. मला तळण सुरू होण्याचं कारण सांगू का. एके दिवशी त्याच आजीचा नवरा म्हातारा दवाखान्यात गेला आणि डॉक्टरला जाऊन म्हणला, डॉक्टर साहेब 2-3 दिवस झालं पोट लई दुखाय म्हणला. डॉक्टर म्हणले, काय खाल्लं का? काही नाही, वरण भातच खाल्लं. बरं, काय जड खाल्लं का? नाही, काहीच नाही. गोड खाल्लं का? नाही. बरं, काय चालण्यामध्ये पाय वाकडा तिकडं पडला का? अहो नाही. पोट का दुखतंय? काय नाही, आमच्या शेजारच्याने ट्रॅक्टर घेतलं पोटाला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, एक काम करा, आजपासून 2-3 दिवस एक काम करा, हलका अन्न खात जा. आणि महाराज तो गेलेला म्हातारा हा विज्ञानाचा शिक्षक होता आणि रिटायर झालेला होता. विज्ञानाचा शिक्षक होता. हलका खावा म्हणल्यावर त्याला घनतेचा नियम माहिती होता. महाराज घनतेचा नियम माहितीये का? जी शाळेचा आमचा संबंध चालली कधी बनवला. घनतेचा नियम सांगतो तुम्हाला. जी वस्तू जड असते ती वस्तू खाली राहते आणि जी वस्तू हलकी असते ती वस्तू वरी राहते. आता एका बादलीभर पाणी घेतलं माहिती, त्याच्यात तुम्ही दगड टाकले, दगड कुठे राहतो? खाली, आणि पाणी वरी. म्हणजे जड दगड आहे आणि पाणी हलक आहे. हा नियम त्या म्हाताराला माहिती होता. म्हातारा आलं घरी, त्यावेळेस आजीने विचारलं, ओ काय बनव स्वयंपाकाला? ते म्हणले, मला डॉक्टरना हलकं खायला सांगितलं. मग काहीतरी हलकं बनव. आजी म्हणले, हलकं काय बनवू आता? तुला घनतेचा नियम माहिती नाही का? म्हणला, काय? 1 बकेट भरून पाणी आण म्हणला. महाराज ती आजी गेली, 1 बकेट भरून पाणी आणलं आणि त्या पाण्यामध्ये दगड टाकला. तिला विचारलं, पाणी कुठं आहे? वरी आहे. दगड कुठं आहे? खाली आहे. मग जड काय? दगड आहे. आणि हळू काय? पाणी आहे. बर, मग याच पाण्यामध्ये तू तेल आणून टाक म्हणजे. काय? तेल. महाराज त्या म्हातारीनं तेल टाकलं मध्ये. मग पाण्यामध्ये तेल टाकल्यावर महाराज पाण्यात तेल मिसळतंय का? काय होतं? वरीच राहते. बरोबर आहे. मग हलकं काय? तेल. आणि जड काय? पाणी. मग त्या म्हाताऱ्याने सांगितलं, मग ह्याच तेलामध्ये भजे तळ म्हणे. भजे तळ अगं तुला सांगितलं नाही का, जी वस्तू जड असते ती खाली राहते, जी वस्तू हलकी ती वरी राहते. आता तू भजे तळायले, भजे तळत असताना तेल कुठं राहतं? आणि वरी काय राहतात? भजे तळ म्हणतात. कसं लॉजिक आहे? 7 दिवस महाराज, एका दिवशी पालकाचे भजे, एका दिवशी मिरचीचे भजे, एका दिवशी चिमकऱ्याच्या पानांचे भजे, एका दिवशी कांद्याचे भजे. नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलेलं. दररोजच भजे. गुरुजी मला 17 प्रकारची भजे बनवता येतात.
तुम्ही म्हणा मी थांबतो आणि बनवून देतो, पण तिची फीस वेगळी आहे बरं. हा बस एवढी श्रीमंती नाही माय. वा 17 प्रकारची भजे खाल्ले. कोणाला तब्येत वाढवायची या माझ्याकडे, मी वाढवून देतो बरोबर. मला रोज तळण सुरू झालं. आधी गल्लीमध्ये चर्चा सुरू झाली. ती बाई त्या बाईला म्हणते बघ तुला सांगते म्हणून सांगते, दुसऱ्याला सांगू नको. असं म्हणत म्हणत मला अख्ख्या देहू गावामध्ये सगळ्याला कळालं. आणि सगळेजण पुढच्या शनिवारच्या बाजाराच्या दिवशी तुकोबारायांच्या घरासमोर कॅन्डल घेऊन, ओ तुकोबाराय आमचं तेल आणून द्या, आमचं तेल आणून द्या. त्यावेळेस जिजाऊ मातेनं भरपूर काही त्यांना शिव्या दिल्या, भांडण केलं. हा विषय सोडून द्या. मला एवढं सांगायचंय, जगद्गुरु तुकोबारायांचा ज्या भरणीला हात लावला त्या भरणीतलं तेल संपलं नाही. आणि भगवान श्रीकृष्णाने ज्या मडक्याला हात लावला त्या मडक्याचं देखील नवनीत संपलं नाही. याच्यावरून लक्षात येतं की देव आणि संत वेगळे नाहीत. हे याला युक्ती म्हणतात, युक्ती म्हणतात. आणि तो आपण साधकाचं समाधान प्रमाणानं होतं आणि ते प्रमाण मी दिलेत तुम्हाला. युक्तिवादाचं एवं नास्तिकाचं समाधान युक्तीने होतं, युक्ती पण सांगितली. पण संतांचं समाधान युक्तीनं प्रमाणानं होत नाही. संतांचं समाधान हे अनुभूतीनं अनुभवानं होतं. पण आमचा अनुभव नसला तरी काय, संतांचा अनुभव आहे ना, संतांचा अनुभव आहे. संतांचा काय अनुभव, उघडे परब्रह्म संतांना हे अनुभूतीने लक्षात येतं. संतांची अनुभूती काय, त्यांना कशाचा अनुभव आहे ते म्हणतात उघडे परब्रह्म. उघड परब्रह्म संताची मूर्ती. संत हे उघडे परब्रह्म आहेत. आणि काय करतात, पुरविते आरती शिष्याची. म्हणून अनुभव आमचा नसला तरी काय झालं, संतांचा अनुभव आहे. म्हणून देव आणि संत हे वेगळे नाहीत सिद्ध होत. पण तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही मगापासून आम्हाला सांगताय देव संत वेगळे नाही, देव संत वेगळे नाही. पण देव आणि संत वेगळे नसतील तर मग तुम्ही आज देवाचं सोडून संतांचंच का मंगलाचरण करताय. होय गुरुजी माझ्याकडे BMW आहे, मर्सिडीज 2 गाड्या आहेत. पण मी BMW सोडून मर्सिडीजच का आणली, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. नाहीत बरं माझ्याकडे, मी बसनं आलो येताना. उग एक विनोदाचा भाग. हा तुमचा प्रश्न आहे. तसं तुम्ही संतांचं देखील मंगलाचरण करता, तुम्ही देवाचं देखील करता. पण आज देवाचं सोडून संतांचंच का, त्याची 2-3 कारण आहेत. 2-3 कारण देतो आणि अभंगात प्रवेश करतो आणि 8 तास घेऊन कीर्तनाचं माफी देतो. वेळ कमी आहे, बरोबर आहे का. आता बघा 2-3 कारण सांगतो तुम्हाला. संतांच्या अंतःकरणामध्ये जगाविषयी जे प्रेम आहे ते देवाच्या अंतःकरणामध्ये नाही. काय
आहे, संतांच्या अंतःकरणामध्ये जगाविषयी जे प्रेम आहे ते देवाच्या अंतःकरणामध्ये नाही. म्हणून संतांचं सोडून आज देवाचं सोडून आज संतांचं मंगलाचरण. विठ्ठल उदाहरण देऊ का? आता मी तुम्हाला ओम महाराज, मी तुम्हाला जेवणाचं आमंत्रण देतो बरं, पूर्वीच्या पद्धतीने. ओ महाराज, उद्या आमच्या घरी 11 वाजता तुम्हाला जेवायला यायचं असेल तर या, अन्यथा येऊ नका. पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत, ओ महाराज, उद्या आमच्या घरी जेवायला या बरं, गरीबाच्या घरची चटणी भाकरी गोड करा. 2 पद्धत. देवाचं तसंच आहे. पहिली पद्धत सांगितली का, देवाचं तसंच आहे. देव म्हणतात या आलं तरी या रे लागे, तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर येऊ नका. देवाचा असा आहे. दुसरी पद्धत, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, देव जेवायला कसं बोलवतो, या आलाय तरी या रे लागे, तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर येऊ नका. ओम भाऊ म्हणतील तुझ्या घरी येऊन जेवायला का आमच्या घरी का कमी पडलंय का? हे पहिली पद्धत आहे. पण संतांचं बोलवणं कसं आहे, या रे लहान, या रे तुमची गरज आहे मला, या ती भलत्या नारी नर, या ती भलत्या नारी नर, या नारी या भलत्या परी, जे काही असेल सगळेजण या, लहान या थोर या. हे संतांचं बोलवणं आहे. म्हणून आज देवाचं डावलून संतांचं मंगलाचरण. दुसरं आणखी एक याच्यासोबत युक्ती सांगतो, एवं दुसरं कारण सांगतो. ऐका, 2 आया सांगतो तुम्हाला, 2 आया सांगतो. पहिली आई आहे, तिच्या नवऱ्यानं घरामध्ये कोराजनची बाटली आणली. कोराजन माहितीये का? सकाळी दुधात टाकून पेचत बघा. होय, कोराजन कीटकनाशक आहे की हो. कोराजनची बाटली आणली घरामध्ये. आपण ठरवल्यानंतर ती लहानसं लेकरू खेळत आई जवळ आलं आणि आईला म्हणलं, आई हे बाटली मला दे. आईनं द्यावी का? त्या आईनं दिली महाराज बाटली. त्यानं ती बाटली घेतली आणि त्या बाटलीतलं जे काय औषध आहे ते पेलं. आता मेलं सांगावंच लागलं का? मेलं. संध्याकाळी नवऱ्याला घरी, अगं कसं काय मेला? त्यानं हे मागितलं, मी याला दिलं म्हणून याला मेलं. ही पहिली आई आहे. पण दुसरी आई, तो लहान लेकरू मागतो पण आई देत नाही. लहान लेकरू मागतं पण आई देत नाही. हे 2 आई आहेत. आता पहिली आई म्हणजे देव आहे आणि दुसरी आई म्हणजे संत आहे. पहिली आई देव, तुम्ही देवाला काही मागा, काहीही देतो. ज्या वेळेस ध्रुवजी देवाची भेट करून परत आपल्या राज्यामध्ये आले, काही लोकांनी ध्रुवजींची मुलाखत घेतली. म्हणले, ओ ध्रुवजी, देव भेटले तो तुम्हाला, एवढे काय नाराज दिसताय तुम्ही? ध्रुवजी म्हणले, माझ्या मागण्यामध्ये चूक झाली. काय? मी देवाला स्वरूप मागायचं सोडून मी देवाला आढळपद मागितलं आणि आढळपद हे नाशिवंत पद आहे, पण मी स्वरूप मागितलं नाही. मग मला तुम्हाला एक सांगायचं आहे,
ध्रुवजींचं वय साधारण 10-12 वर्ष ध्रुवजींचं वय होतं. एकदम लहान बालक होते. ध्रुवजींना कळालं नाही काय मागायचं, पण देणारा देव आहे की हो. देवाच्या लक्षात आलं नसेल का याला काय देव, देवाच्या लक्षात आलं नाही. पण जर आपण संताला मागितलो तर संत पहिलं पाहतात की हिच्या हिताचा आहे का अहिताचा आहे, मगच देतात. संत हे आपलं हित पाहतात. या संताचे हे देणे कल्पतरो गुणे तुले. या संतांचं देणं हे कल्पतरूपेक्षा सुंदर आहे एवं उच्च पराकोटीचा. सांगू का, उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची वेळ होती, 12 वाजले होते, ऊन डोक्यावरती आलं होतं. एक 30-40 वर्षाचा पुरुष रस्त्याने जात होता. अतिशय कडाक्याचं ऊन लागलं. त्याला वाटलं कुठंतरी आता दुपारची वेळ आहे, कुठंतरी आपण विश्रांतीसाठी बसावं. महाराज तो गेला आणि एका झाडाखाली जाऊन बसला. झाडाखाली थंड गार झाड महाराज. त्याच्या मनामध्ये आलं झाडाखाली तरी येऊन बसलो, पण या ठिकाणी जर थंडगार प्यायला जर पाणी असतं तर बरं झालं असतं. महाराज एवढी इच्छा केली. 2 मिनिटात महाराज त्या ठिकाणी थंडगार पाणी आलं प्यायचं. महाराज थंडगार पाणी प्याला. म्हणला भूक बी लई लागली गड्या, म्हणला लई भूक लागली. या ठिकाणी जर जेवायला असतं तर खूप बरं झालं असतं. महाराज एवढं तिच्या मनामध्ये ती इच्छा व्यक्त झाली. लगेच तात्काळ क्षणार्धामध्ये तिथं लगेच पंचपक्वानाचं ताट पोट भरून जेवण केलं. पोट भरून जेवण केल्यानंतर त्याला वाटलं इथं जर एखादी बाज असते, खाट असते तर वरी पडला असतो, निवांत झोपला असतो. इच्छाच केली महाराज. एका सेकंदात तिथं बाज आली. बाजावर झोपला आणि झोपून विचार करू लागला, आपण इथं आलो, पाण्याचा माठ मागितला, थंडगार पाणी भेटलं प्यायला. आम्ही जेवायला मागितलं, जेवायला भेटलं थंडगार. मी झोपायला बाज मागितली, मला बाज देखील भेटली. हे कसं काय? इथं भूत तर नसल ना, मला खाऊन तर टाकणार नाही ना, एवढी इच्छा केली मला. भूत आलं बी आणि त्याला खाल्लं बी. हे कल्पतरू. ते झाड कशाचं होतं? कल्पतरूच होतं. कल्पतरू म्हणजे देव आपलं हित आहे का हित आहे पाहतच नाही, मागाला ते देतो. पण संत तसं करत नाहीत. म्हणून आज संतांचं, आज देवाचं सोडून संतांचं मंगलाचरण अभंगाच्या पहिल्या चरणात.
आळंदीला गेल्यानंतर तिथं नियम आहे की कोणताही पाठ शिकण्याच्या अगोदर ग्रंथाचं पारायण करावं लागतं. नियम आहे, ग्रंथाचं पारायण करावं लागतं. मी गेलो, तिथं गेल्यानंतर असेच लॉकडाऊन समोरच होतं तोंडावरती. थोड्या दिवसात तसे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस होते. मी माघ महिन्यामध्ये तिथं गेलो आणि पुढे चैत्र महिना आला आणि चैत्र महिन्यामध्ये सीझन असतं आंब्याचं. आंब्याचं सीझन आलं आणि मी तिथं आजन वृक्षाची बाग, तुम्ही आळंदीला गेले असेल तर तुमच्या लक्षात येईल, आजन वृक्षाची बाग आहे. त्या आजन वृक्षाच्या बागेमध्ये पारायण करत बसतात सगळेजण. त्या बागेत मीही पारायण करत बसलो होतो ज्ञानेश्वरीचं. आणि त्या दिवशी काय झालं की गुरुजी, काय झालं की मला आंबेच खाऊ वाटायचे. सकाळपासून आंबेच खाऊ वाटायचे. काय पण वडिलांनी सोबत पैसे दिले होते, मोजकेच पैसे. हे जर खर्चले तर गावाकडे जायला पैसे नाही, तिकिटाला पैसे जपून ठेवावं. कारण कसं आहे, एखादी सून जर नांदायला गेली, एखाद्या तुमची मुलगी जर नांदायला गेली, त्या मुलीला ओढ असते ती फक्त आणि फक्त माहेरी जाण्याची. तसं मी तिथं आळंदीला शिकण्यासाठी गेलो, पण मला ओढ होती फक्त आणि फक्त गावाकडे येण्याची. म्हणून मी तिकिटाचे पैसे जपून ठेवले होते महाराज. काय करावं, सकाळपासून आंबेच खाऊ वाटले. ते ज्ञानेश्वरीचं पान उघडलं, 9 अध्याय वाचत होतो ज्ञानेश्वरीचा. एक ओवी वाचलं की माझ्या डोळ्यासमोर आंबे दिसायचे. दुसरी ओवी वाचलं की लगेच आंबे. मनच लागत नव्हतं गुरुजी, काय बी केलं तर मन लागत नव्हतं. पण काय महाराज ते कोणास ठाऊक, 31-40 वर्षाची माय माझ्याकडे आली. मी पुढे ज्ञानेश्वरी वाचत होतो आणि मला मागून हात लावला. म्हणले, महाराज तुम्ही इथंच राहता का? हो माय, मी इथंच राहतो. मग हे बघा, माझ्याकडे पिशवीत मी आंबे आणलेले. काय आंबे आणलेले? 11 हापूस आंबे. आणि माझा नियम आहे की मी हे ज्ञानोबांना दिल्याशिवाय खात नाही. मग तुम्ही इथंच राहता ना? खूप गर्दी आहे ज्ञानोबांच्या मंदिरामध्ये, मला जायचंय लवकर. मग काय करा, एवढे आंबे तुम्ही ज्ञानोबाच्या समोर ठेवा. 11 आंबे, माझा हापूस आंबे. 11 आंब्याची पिशवी माझ्या हातात आली. माझ्या मनामध्ये पाप आलं. मी म्हणलं, आता हे आंबे आपण सोडवायचे, आपण खाऊन टाकायचे. ती काय बघायला आली का, ठेवले का नाही? महाराज ती आजन वृक्षाच्या बागेपासून सुवर्ण पिंपळापर्यंत गेली. तिथं गेल्या लगेच परत फिरली. फिरली बाबा, आता सकरात. आता काय करावं, काय बी करावं. जवळ आले. म्हणले, महाराज आंबे 11 आहेत. काय करा, एकच आंबा ज्ञानोबाच्या समोर ठेवा आणि 10 तुम्ही खावा. माझ्या मनामध्ये आलं होतं की 11च्या 11 आंबे खायचे. पण ज्ञानोबांना वाटलं, हा जर 11च्या 11 आंबे खाल्ला तर हे चोरीचं खाईल, चोरीचं खाईल. आणि चोरीचं खाल्ल्यानंतर साधकाचं हित नाही. म्हणून ज्ञानोबांनी त्या माईकडून असं बोलून घेतलं. आलं का लक्षात? म्हणून आज देवाचं सोडून संतांचं नाव घ्यायचं. म्हणून संतांच्या चरणावरती माथा ठेवायचा. बरं, गुरुवारी विठ्ठल बाबा घोले पाठामध्ये सारखं सांगतात की अपूर्ण जीवाला पूर्ण होण्यासाठी कोणाच्या ना कोणाच्या चरणावरती नतमस्तक व्हावंच लागतं. कुणाला ना कुणाला शरण जावंच लागतं. एवं गुरुला शरण जावंच लागतं. त्याशिवाय अपूर्ण व्यक्ती हा पूर्ण होत नाही. म्हणून गुरुला शरण जाणं गरजेचं आहे. बघा, संतांच्या चरणावरती माथा ठेवल्यानंतर काय होतं तुम्हाला सांगू का? रामायणामधला गोड प्रसंग आहे. रामायणामध्ये नाही, पण परंपरेनं हा प्रसंग सगळेजण सांगतात, म्हणून मी सांगतो ऐका. एके दिवशी सगळेजण ते सेतू बांधायचं काम सुरू होतं. दगडावरती राम असं नाव लिहायचं आणि मोठी मोठी वाहणारं मोठी मोठी दगड पर्वत नेऊन मध्ये समुद्रात टाकायचे आणि सेतू बनवायचे. ते सेतू बनवत असताना त्या टीम मध्ये एक खारुताई होती. खारुताई माहितीये का? अशी 4-5 फुटाची असते ना, मोठी बारीक असते ना, लक्षात तुमचं. खारुताई, एक खारुताई होती. आपण तिला ताई म्हणतो. गुरुजी, माणसानं काय काय प्राण्यासोबत नातं जोडले. खारुला ताई म्हणतो, आपण मांजराला मावशी म्हणतो. पण मला म्हणायचे, बोक्याला मामा का म्हणत नाही? एक आंदोलन
पण झालं पाहिजे हो भाऊ याच्यावर. बोक्याला मामा म्हणलंच पाहिजे, पण फक्त मामाला बोका म्हणू नका म्हणजे झालं. बरोबर आहे का महाराज? ती खारुताई केवढा जीव हो. ती खारुताई हातामध्ये बारीक दगड घ्यायची, राम नाव लिहायची, पळत 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 जायचं, समुद्रामध्ये टाकायचं. हे नवल पाहिलं प्रभू श्रीरामाने. प्रभू 2-3 दिवस त्या खारुताईकडे पाहतात. काय त्या खारुताईचा उत्साह आहे, काय त्या खारुताईची भक्ती आहे, काय त्या खारुताईचा एक निष्ठपणा आहे. प्रभू श्रीराम दररोज बघून हसायचे, पण तिच्या जवळ गेले नाहीत महाराज प्रभू श्रीराम. एके दिवशी काय झालं, अशीच दुपारची वेळ होती आणि दुपारच्या वेळेला तीच खारुताई मोठ्याने चिरचिरा आरडू लागली, मोठ्याने आरडू लागली. आणि प्रभू श्रीरामांनी जाऊन पाहिलं तर खारुताई मोठ्याने आरडत आहे आणि आता बेशुद्ध पडलेली आहे. प्रभू श्रीरामाने थोडस असं पाणी घेतलं, थोडं असं खारुताईला पाणी पाजलं, खारुताईला पाणी पाजल्यानंतर खारुताई सचित झाली, बसली खारुताई. प्रभूंनी विचारलं, ए खारुताई तुझी ही अवस्था कोणी केली? खारुताई म्हणली, देवा अरे मी कामामध्ये गर्ग होते रे, कोणीतरी आलंय माझ्या शक्तीवरती पाय दिला. श्रीराम प्रभूंनी विचारलं, मला त्याचं नाव सांग, मी त्याला शिक्षा देतो. महाराज श्रीराम प्रभूंनी सांगितलं, हनुमंतरायांनी माझ्या शक्तीवरती पाय दिला. आता रामाची बी पंचायत झाली की हो. रामाला बी कळणार, कारण कसं असतंय, गावातल्या लोकांना आपण म्हणू शकतो बुंदीची टोपली नेऊ नका, पण कार्यकर्त्याला म्हणता येत नाही. बरोबर आहे का नाही? हा तसंच आहे. दुसऱ्याला काय बी म्हणू शकतो, पण हनुमंतरायाला काय म्हणता येत आहे? पण देवाकडे भेदभाव नव्हता बरं. देवाने सांगितलं, खारुताई हनुमंतराय असो, मी असो अथवा लक्ष्मण असो, सगळ्यासाठी कायदा एकच, सांग काय शिक्षा देऊ हनुमंताला. खारुताई हुशार होती. खारुताई म्हणली, देवा हनुमंतरायला शिक्षा देऊ नका, मग त्यांचा सत्कार करा म्हणे. श्रीराम प्रभू म्हणले, खारुताई तू बेशुद्ध पडली होतीस, मी जर आलो नसतो तर तुला बेड भेटलं नसतं, व्हेंटिलेटरवर तुला त्या ऑक्सिजन दिली नसतो, काय नाही, तू मेल्या असतेस का, तू मेल्या असतेस. खारुताई म्हणजे देवा नीट ऐका, मी पूर्ण अक्कल हुशारीने म्हणते की हनुमंतरायांचा सत्कार करा. श्रीराम प्रभूंनी विचारलं का? खारुताईने सुंदर उत्तर दिलं. खारुताई म्हणली, गेली 2-3 दिवस झाले इथं तुमच्या समोर काम करते, तुम्ही फक्त माझ्याकडे बघून हसता, पण आज हनुमंतरायांच्या चरणाचा स्पर्श झाला तर तुम्ही मला हातावरती घेतलेले आणि हातावरती घेऊन स्वतःच्या हाताने तुम्ही मला पाणी पाजलेले, आणि हे शक्य झालं ते हनुमंतरायामुळं, म्हणून त्यांचा सत्कार करा. त्या खारुताईवरती हनुमंतरायाचे उपकार नाहीत, नीट ऐका बरं, त्या खारुताईवरती हनुमंतरायाचे उपकार नाहीत, केवळ आणि केवळ हनुमंतरायांच्या चरणाचे उपकार आहेत. म्हणून आज श्री संतांच्या माथा चरण, संतांच्या चरणावरती माथा ठेवल्यानंतर काय होतो, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाईल. संतांच्या चरणाची माती जरी सहज भेटली का ना, आपली सगळी वासना नष्ट होऊन जाते. हा महिमा फक्त आणि फक्त संतांच्या चरणाचा आहे. म्हणून श्री संताचे आणखी एक प्रश्न आहे की संत या शब्दाच्या अगोदर श्री का लावला? श्री का लावावा? आपल्याकडे श्री, आपण तीर्थक्षेत्राला श्री लावतो. श्री क्षेत्र हिंगळजवाडी, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी, आपण श्री शब्द लावतो तीर्थाला. बरं, आपण ग्रंथाला सुद्धा लावतो. श्रीमद भगवत गीता, श्रीमद भागवत, आपण ग्रंथाला सुद्धा श्री शब्द लावतो. एक सुंदर कारिकाच आहे, पण आता मी त्याचा विस्तार करत नाही. बघा, पंचदशीच्या सुरुवातीलाच एक श्लोक आलेला आहे, नमश्री 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 शंकरानंदम गुरुपादांभोजन्मने. शंकराचार्यांना नमस्कार करत असताना सांगतात नमश्री, आणि तिथं त्या श्लोकापाशी काही स्त्री शब्दाचे अर्थ आलेले. श्री त्या आणि पंचदशी वरती गुरुजी माहिती असं म्हणून सांगतो बरं. 2 टीका आहेत.
पंचदशीवरती भरपूर आहेत, तशा प्रामुख्याने दोन आहेत. एक टीका आहे श्री रामकृष्ण टीका आहे, दुसरी टीका आहे पितांबरी टीका आहे. पण श्री रामकृष्ण टीकेमध्ये त्या ठिकाणी श्री शब्दाचे दोन अर्थ आलेले आहेत. एक अनादीमध्ये सिद्धी, सिद्धी एक अर्थ आलेला आहे, आणि श्री शब्दाचा दुसरा अर्थ आहे वैभव. पण एक वाचस्पती नावाचा शब्दकोश आहे, थोडस जड जात आहे का. एक वाचस्पती नावाचा शब्दकोश आहे, म्हणजे एक डिक्शनरी आहे वाचस्पती नावाची. त्या डिक्शनरी मध्ये श्री शब्दाचे 4 अर्थ सांगितले. तेवढे अर्थ सांगतो आणि सेवेला पूर्ण करा. 4 अर्थ सांगितलेले. श्री शब्दाचा पहिला अर्थ आहे सौंदर्य. बोला माय, श्री शब्दाचा पहिला अर्थ काय? सौंदर्य. श्री शब्दाचा दुसरा अर्थ आहे धन म्हणजे लक्ष्मी. श्री शब्दाचा तिसरा अर्थ आहे ऐश्वर्य, आणि श्री शब्दाचा चौथा अर्थ आहे विद्या. पहिला आपण पाहू. श्री शब्दाचा पहिला अर्थ काय आहे? सौंदर्य आहे. या ठिकाणी श्री शब्द हा संतांना उद्देशून वापरलेला आहे. मग महाराज, संत हे सुंदर आहेत का हो? श्री संताची म्हणतात ना तुम्ही, मग संत सुंदर आहेत का? हो महाराज, आमचे संत सुंदर आहेत. ज्या वेळेस एकनाथ महाराज ज्ञानोबरायांच्या समाधीमध्ये प्रविष्ट झाले, त्यावेळेस एकनाथ महाराज वर्णन करतात, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे. दिव्य तेज पुंज अशा अनेक उपमा देऊन त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचा पुरस्कार केलेला आहे एकनाथ महाराजांनी. एवढे संत सुंदर आहेत. पण काही लोकांनी विचारलं, अहो तुकोबर आहे, तुम्ही संत सुंदर आहेत असं म्हणता, पण संतांच्या बाबतीमध्ये हा जो तुम्ही अर्थ सांगताय तो व्याभिचारी अर्थ आहे. व्याभिचारी अर्थ आहे. कारण बरेच संत आपण असे पाहतो, बरेच संत गुरुजी अष्टवक्र 8 जागेतून वाकडे होते. सगळे संत सुंदर नाहीत महाराज. ज्ञानोबराय सुंदर होते, पण अष्टवक्र 8 जागेतून वाकडे होते. कुर्म संत कुर्मजी हे, ते संत कुर्मजींना तर हातपायच नव्हते. संत कुर्मदासजींना हातपायच नव्हते. एवं सुरदासजींना डोळे नव्हते. सुरदासजींना डोळे नव्हते. मग तुम्ही असं कसं म्हणता की संत सुंदर आहेत? तर सुंदर देखील माय 2 प्रकारचा आहे. सुंदर म्हणजे एक रूपानं सुंदर आहे, एक गुणानं सुंदर आहे. काही लोक रूपानं सुंदर असतात गुरुजी, आणि काही लोक गुणानं सुंदर असतात. सुंदर सुंदर या शब्दाचा अर्थच व्याकरणकारांनी केलेला आहे. सुष्टुम अंतरम यस्य तत् सुंदरम. ज्याच्या आतलं चांगलं ते सुंदर आहे. जे आतमधून गुणानं चांगले ते सुंदर आहे. बघा ना, रामायणामध्ये चला, रामायणामधली त्रिजटा गुणानं सुंदर आहे, रूपानं सुंदर नाही. रामायणामध्ये ताडका रूपानंही सुंदर नाही आणि गुणानंही सुंदर नाही. रामायणामधली कैकेयी रूपानं सुंदर आहे पण गुणानं सुंदर नाही. पण रामायणामधली सीता ही रूपानंही सुंदर आहे आणि गुणानंही सुंदर आहे. आणि सगळेजण जे भाळतात ते रूपावरती भाळतात. लोक गुणाचं सौंदर्य बघत नाहीत ना, गुणाचं सौंदर्य बघत नाही. आणि काय काय ठिकाणी गुणाला देखील प्राधान्य दिलं जातं. एके दिवशी एका पोराचा बाप घरी आला. तिच्या बायकोला विचारला, अगं बाळ्या कुठे आहे? बसला असं म्हणे कानामध्ये ते कुंडल घालून, काय म्हणतात त्याला, एअरफोन. बसला असून कोपऱ्यात घालून बोलवले. त्या बोलवलं, हे बघ तुझं मी आज लग्न ठरवून आलो. पोराने सांगितलं, असं कसं? मला न विचारता असं कसं तुम्ही लग्न ठरवलं? अरे ठरवलं, आता जाऊ दे. असं कसं म्हणताय? नेमकं त्या मुलीचं नाव काय ते तर सांगा, फेसबुकवर सर्च तर करेन मी. अरे बाबळ्या, त्या फेसबुक वरल्या डीपीने जर खरं रूप कळत असतं तर लोक पहिलं बघण्याचा कार्यक्रम ठेवतच नव्हते. आणि मला एक वाटतं, फेसबुक वरला डीपी वेगळाच असतो आणि आधार कार्डावरला फोटो वेगळाच असतो. होय, सांगितलं मला हे लग्न करायचं नाही. अरे तुला करावं लागलं. 4 माणसामध्ये शब्द दिला, माझ्या तोंडाला काळं फासतो काय? नाही 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 नाही, मी करणारच नाही.
नेमकं ती मुलगी आहे तरी कशी सांगा, रूपा गुणानं डोळ्यानं? ती म्हणते तशी डोळ्यानं रूपा गुणानं चांगली आहे, पण रंगानं थोडी काळी आहे. काळी आहे? आता तर मी करतच नसतो बसलो करू. अरे ऐक तरी, काय ऐक, त्या पुरीला 50,000 पगार आहे. आता करतो म्हणता, आता करतो. ज्या वेळेस ती मुलगी काळी आहे हे कळल्यानंतर त्यांनी नकार दिला होता, पण त्याच मुलीला 50,000 पगार आहे हे तिच्या लक्षात आल्यानंतर होकार दिला. म्हणजे काही ठिकाणी फक्त रूपानं सुंदर असून चालत नाही, तर गुणानं सुंदर आहे. तसंच आज जे संत आहे ते आमचे रूपानं सुंदर नाही, पण गुणानं सुंदर आहे. हा झाला पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ आहे, संतांकडे धन आहे, लक्ष्मी आहे. संतांकडे कोणतं धन आहे? तुम्ही म्हणाल संतांकडे धन असतं तर तुकोबाराय म्हणले नसते, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. आम्ही सदैव सुडके, आमच्या जवळ काहीच नाही, काहीच नाही. पण मला तुम्हाला सांगायचं, संतांचं धन हे जे आपण व्यवहारामध्ये पैसा म्हणतो ना, ते धन नाही. संतांचं धन कोणतं आहे सांगू का? संतांचं धन 2-3 प्रमाणे समजा बा. ते पवरलं काढा आणि मग हे उचला, वाजवा पिठी, ते राहू दे, ते राहू दे. बरोबर आहे. वडा वडा मोठं भाता वडा. धन घरी पांडुरंग, धन